तर बघा, देईल हरी खाटल्यावरी असं तर आपल्या बायकांच्या बाबतीत कधी होत नसतं. त्यामुळं कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला ना, तर असं मस्त झणझणीत चमचमीत गावरान पद्धतीचं पिठलं भात करते मी. आणि हो, ही रेसिपी माझ्या आईची आहे. ती अशाच पद्धतीनं पिठलं करते. पहिलं तर मी पाण्यात बेसन पीठ घोळवून घेतलं. त्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता, लसूण खोबऱ्याचा मसाला, लाल तिखट टाकून व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर जे बेसन पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ते टाकून घेतलं. नंतर व्यवस्थित मिक्स केलं. यामध्ये मी ओवा अवश्य टाकते. ओव्यामुळे चव देखील वाढते आणि पचायला देखील हलकं होतं पिठलं. चवीप्रमाणे मीठ आणि हो, शेंगदाण्याचं कूट अवश्य टाका यामध्ये. 2-3 वेळा व्यवस्थित हलवून घेऊन पिठलं छान शिजवून घेतलेलं आहे आणि तयार आहे मस्त असा आपला गरमागरम भात आणि पिठलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.